तर पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणाबाबत मावळमधील नागरिकांना काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। मावळ तालुक्यामध्ये आहोत, काही नागरिक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, त्या ठिकाणी पुण्यामध्ये 2 दिवसाआधी अपघात झाला, त्याच्यामध्ये 2 मुले त्या ठिकाणी दगावली गेली। त्या ठिकाणी अपघात भीषण इतका होता की त्या ठिकाणी जागीच ते दोघेही मेले। काय सांगाल, त्या ठिकाणी त्या अपघातामध्ये दारू पिलेला जो अल्पवयीन मुलगा होता त्याची तपासणी लवकर केली नाही, काय वाटतं तुम्हाला याच्यावर? नाही नाही, तो दारू पिऊन त्यांनी गाडी चालवली, त्याच्यामुळे 2 जण मेले आणि तो अल्पवयीन होता आणि तो दारू पिलेला होता। ज्यावेळेस त्यांनी अपघात केल्या ह्याला अटक करून त्याची दारू पिला का नाही याची चाचणी त्यांनी करायला हवी होती आणि त्याच्यावर ताबडतोब गुन्हा करायला त्याच वेळेस त्याचा गुन्हा करायला पाहिजे होता। निबंध लिहिण्याची शिक्षा ही एवढीशी पुरेशी नाहीच आहे। त्याला कायद्याने अल्पवयीन मुलांना रिमांड होम मध्ये पाठवून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती त्याच दिवशी। काय सांगाल, या ठिकाणी राजकीय दबावामुळे हे प्रकरण दाबलं जातंय का? काय वाटतं तुम्हाला? राजकीय दबाव असल्यामुळे प्रकरण पुढे जात नाही का लवकर? त्यांनी काय वाटतं तुम्हाला? नाही ना, हे जे या अल्पवयीन मुलांनी जे 2 बळी घेतलेले आहेत त्याच्यावर राजकीय दबाव आला तरी पण त्यांचा दबाव डिपार्टमेंटनी त्यांना दबावाखाली कारवाई करू नये। दबाव तो येतोच आहे, पण दबावाला भीड न घालतात मुलाच्या वडिलांवर योग्य ती कारवाई करणं जरुरी आहे आणि मुलाला बी जास्तीत जास्त शिक्षा होणं हे जरुरी आहे, कारण अल्पवयीन मुलगा आहे म्हणून त्यांनी काही करायचं याचा कोणता न्याय आहे लोकांना? मुळात या देशामध्ये सर्वांना कायदा समान आहे, काही तोडफोड करायचा अधिकार पोलिसाला नाही ना राजकीय पुढाऱ्यांना पण नाही। खऱ्या अर्थानं कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। जर अल्पवयीन मुलांनी ही 2 जर मारले असतील, दोघांचा बळी घेतला असेल, तर त्या कुटुंबाची अवस्था काय? आणि म्हणून त्या अल्पवयीन मुलाचा विचार न करता त्यांनी गुन्हा केला हा सिद्ध करणं कायद्यानं आपलं कर्तव्य आहे। काय वाटतं तुम्हाला? एकीकडे जागोजागी चौकांमध्ये पोलीस थांबतात, छोट्या छोट्या गोष्टींवरती हेल्मेट असेल, नो पार्किंग असेल याच्यावरती चालान तुम्हाला करतात, पण या ठिकाणी मार्च महिन्यापासून एक गाडी महागडी गाडी ही रस्त्यावरती पुण्याच्या फिरते आणि त्याच गाडीने हा अपघात केलाय मोठा। काय वाटतं तुम्हाला? खरं माझं तर म्हणणे आहे की ही स्वतः त्यांच्या आई वडिलांचीच चूक आहे, कारण की जर मुलं लहान असतात तर लहान मुलांना कधीही गाडी देऊ नये आणि गाडी दिली तर अशा रहदारीच्या ठिकाणी ती गाडी गेली नाही पाहिजे, ही आई वडिलांची। जी गाडी रजिस्टर्डच नव्हती ती गाडी पुण्यात फिरत होती, हो, त्याच गाडीने अपघात केला. ह्याकरता पोलीसच जबाबदार आहे, पोलीस त्याच्याकरता हे नाहीयेत। पोलिसांनी जर योग्य वेळी योग्य कारवाई केली असती तर एवढा मोठा अपघात घडलाच नसता। लांब भागातनं पोटाला चिमटा काढून त्यांचे आई वडील मुलाला शिक्षणासाठी पुण्यामध्ये पाठवत असतात आणि हे सगळे प्रकार बघून खरं तर पुढच्या काळामध्ये पालक पुण्यामध्ये मुलांना शिक्षणासाठी पाठवतील का, हा प्रश्न आता लोकांच्या समोर निर्माण झाला आहे। आणि हा झालेला अपघात खरं तर इतका निंदनीय आहे की त्या पालकांची त्या मुलाची चूक आहे। त्या दोघांना चौकामध्ये नागरिक करून मारणं हीच त्यांची शिक्षा आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, मावळ।